हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत की ओपन इंटरेस्ट डेटा पॉइंट ने आपण सेंटिमेंट कसं मार्केटमध्ये फाइंड आउट करू शकतो आणि काय लॉजिक आहे त्या पार्टचं स्पेसिफिकली, राईट. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आपण ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट नाही बघणार आहोत, सो थोडं ऑप्शन्सवरच आपण जास्त लक्ष देणार आहोत की ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट काय सांगते. पण त्याआधी एक कन्सेप्ट बघूया की ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट आणि फ्युचर्स ओपन इंटरेस्ट या दोघांचं लॉजिक काय आहे. आणि जर मी ऑप्शन ट्रेडर आहे तर OIPCR जर मी पाहतोय तर माझं सेंटिमेंट काय असणार, कोणत्या लेवलला काय असतं आणि त्यानुसार आपण कशा स्ट्रॅटेजीज बिल्ड करू शकतो आणि डेटा पॉइंट कुठे अवेलेबल आहे या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो डेफिनेटली खूप मजा येणार आहे आजच्या सेशनमध्ये, कारण दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये जाणून घेऊन त्या स्ट्रॅटेजी सकट आपण ट्रेड्स कशा बनवू शकतो हे डिस्कस करणार आहे. सो खूप मजा येणार आहे. सो एकदा पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. आणि जर व्हिडिओ आवडेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. जेवढं तुमचे जास्त लाईक्स असतील तेवढा हा जो मराठीचा जो ओव्हरऑल आपला सिरीज आहे ती आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो डेफिनेटली खूप मजा येईल, राईट. सो 2च मिनिटं लागतील, मी 2च मिनिटं द्या मला, मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. सो विल गेट टू नो. एकच मिनिट थोडं. ओके, आय होप स्क्रीन माझी विजिबल आहे प्रत्येकाला. ओके नाव ठीक. सो एक सिंपल आहे. आपण आधी फ्युचर्स ओपन इंटरेस्ट बघूया. व्हॉट इज फ्युचर्स ओपन इंटरेस्ट, त्याची कन्सेप्ट काय आहे, आणि त्यानंतर आपण ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट बघूया आणि ऑप्शन्स ओपन इंटरेस्टचा काय क्रायटेरिया असतो, त्याचा काय PCR असतो आणि त्यानुसार आपण बघूया. ओके, आणि ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट का महत्वाचं आहे ते पण एक कन्सेप्ट आहे. ओके, सो लेट सी. मी जर पहिला फ्युचर्स ओपन इंटरेस्ट बघितला, ओके, सो फ्युचर्स जो ओपन इंटरेस्ट आहे ना त्यात स्पेसिफिकली आपल्याला 4 गोष्टी इझिली मिळतात. ओके, त्या इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. पहिली गोष्ट विथ द हेल्प ऑफ प्राइस आणि विथ द हेल्प ऑफ ओपन इंटरेस्ट आपण ह्या गोष्टी इझिली समजू शकतो की व्हॉट इज फ्युचर ओपन इंटरेस्ट, की फ्युचर्स मध्ये काय बिल्टअप होते. ओके, सो कंडिशन काय आहे, पहिली कंडिशन अशी आहे की प्राइस वरती जाणार आणि ओपन इंटरेस्ट वरती जाणार. ओके, त्याला काय म्हणतो आपण, लॉंग बिल्टअप. ओके, दॅट मीन्स व्हॉट, लॉंग बिल्टअप मध्ये काय होतं की फ्रेश बायर्स जे आहेत ना ते आपले पोझिशन्स ऍड करतात, फ्रेश बाइंग पोझिशन्स ऍड होतात, ते आपल्याला इझिली समजतं विथ द हेल्प ऑफ फ्युचर्स बिल्टअप. ओके, त्यामुळे काय होतं, फ्रेश बाइंग पोझिशन्स ऍड होतात, त्यामुळे काय होणार, प्राइस वरती जाते इकडे आणि बिकॉज ऑफ द फ्रेश बाइंग कॉन्ट्रॅक्ट ऍड होतात त्यामुळे काय होणार, इथे ओपन इंटरेस्ट पण वरती जाणार ना, राईट. सो ओपन इंटरेस्ट पण वरती जातो. ओके, सेकंड जी गोष्ट आहे ती आहे प्राइस जी खाली जाणार आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जाणार. त्याला काय म्हणतो आपण, शॉर्ट बिल्टअप. सॉरी, बिल्ट. ओके, शॉर्ट बिल्टअपला काय असतं, शॉर्ट बिल्टअप इज स्पेसिफिकली की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. ओके, सो जर फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात तर डेफिनेटली एक मोमेंटम आपल्याला मिळू शकते खालच्या साईडला, त्यामुळे प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो भाग आहे ना तो स्पेसिफिकली कुठेतरी वरती जातो, कारण फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. ओके, तिसरी जी कन्सेप्ट येणार ती कोणती येणार, ती येणार स्पेसिफिकली प्राइस पण खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चालले. त्याला काय आपण म्हणतो, लॉंग अनवाइंडिंग. व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग, लॉंग अनवाइंडिंग इज सिमिलर लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, की लेट्स सी मी बायर आहे आणि मी एखादा स्टॉक जो आहे 100 वर बाय केलेला, ओके, आणि तो गेला आहे 150 ला. दॅट मीन्स व्हॉट, काय होणार त्याच्याने, मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे तर मी काय होणार, माझा कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करा, कारण मला दिसतोय मला प्रॉफिट आलाय. सो बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग प्राइस जी आहे ती थोडीफार खाली येते, मग 140 पण होऊ शकते, 135 पण होऊ शकते, तो प्राइस खाली येते
आणि प्रिव्हियस कॉन्ट्रॅक्ट जो मी बनवला तो स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे काय होणार, नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट कमी होणार, त्यामुळे ओपन इंटरेस्ट कमी होतो. ओके, विच इज कॉल्ड लॉंग अनवाइंडिंग, इज स्पेसिफिकली अ प्रॉफिट बुकिंग. ओके, त्यानंतर काय आहे, त्यानंतर आहे प्राइस वरती जाणार आणि ओपन इंटरेस्ट खाली जाणार, त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंग काय आहे, शॉर्ट कव्हरिंग इज स्पेसिफिकली लेट्स फॉर एक्झाम्पल की मी एखादा स्टॉक शॉर्ट केला आहे आणि त्याच्यात मला एक चांगल्या पद्धतीने एक चांगला बेनिफिट मिळतोय, राईट, प्रॉफिट मिळतोय, 100चा स्टॉक 80ला जाऊन बसला आहे. ठीक आहे, सो मी काय करणार, प्रॉफिट बुकायला तो कव्हर काढणार, शॉर्ट केलेला मी स्क्वेअर ऑफ करणार. त्यामुळे शॉर्ट कव्हरिंग मध्ये जसं प्रॉफिट बुकिंग मध्ये प्राइस जी वरती असते ती खाली येते लॉंग अनवाइंडिंग मध्ये, तशी शॉर्ट कव्हरिंग मध्ये खालची प्राइस थोडीफार वरती वाढते. त्यामुळे प्राइस वरती जाते आणि इनिशिएट जो कॉन्ट्रॅक्ट केला असतो तो कमी होतो, त्यामुळे काय होणार, ओपन इंटरेस्ट खाली जाणार. ओके, ह्याचं थोडं जर मी बिल्टअप सांगायचं म्हटलं ना, तर ह्याच्या काही सायकल्स असतात, ज्याला आपण, ह्याला जर मी सायकल्स बघायला गेलो तर ह्याचे 2 सायकल असतात, एक असतात बुलिश सायकल आणि एक असतं बेरिश सायकल. ओके, नाव बुलिश सायकल काय असते, बुलिश सायकल इज स्पेसिफिकली लाईक दिस. मार्केट कधी असं वरती जातो, परत खाली येतो, परत वरती जातो, परत खाली येतो, परत वरती जातो, परत खाली येतो, राईट, असं काही मूव्ह करतं. सो म्हणजे काय, इथे लॉंग होणार, मग जो खाली येतो तो लॉंग अनवाइंडिंग, परत इथे लॉंग होणार, परत खाली येतो तो लॉंग अनवाइंडिंग, राईट. सो जर मार्केट 2 केसमध्ये खाली येतो ना, कोणत्या 2 केसमध्ये खाली येतो, बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग अँड बिकॉज ऑफ शॉर्ट बिल्टअप, राईट. जर मार्केट लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल असं, राईट, सॉरी, जर मार्केट लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल लाईक दिस, दॅट मीन्स व्हॉट, की एक पॉझिटिव्ह ट्रेंड आहे, ह्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. सो बुलिश सायकल मध्ये आपल्याला काय पाहिजे, लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग पाहिजे. ओके, आणि मार्केट खाली कसा पडतो, मार्केट खाली काही असा पडतो ना, शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, परत शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, परत शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, राईट, असं काही खाली पडतो. सो शॉर्ट, मग वरती जो कव्हर त्याला शॉर्ट कव्हरिंग, परत इथे होतो शॉर्ट, इथे होतो शॉर्ट कव्हरिंग. सो मार्केट 2 केसमध्ये वरती येतो ना, कोणत्या 2 केसमध्ये, लॉंग बिल्टअप मध्ये आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये, प्राइस दोन्ही केसमध्ये वरती येते. सो जर मार्केट शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती येत असेल, सो दॅट मीन्स देयर विल बी अ बेरिश कन्फर्मेशन, तो एक बेरिश ट्रेंड आहे. सो लॉंग अनवाइंडिंगला आपल्याला काय पाहिजे, नाही सॉरी, बुलिश सायकलला काय पाहिजे आपल्याला, लॉंग अनवाइंडिंग, आणि बेरिश सायकलला काय पाहिजे आपल्याला, शॉर्ट अँड शॉर्ट कव्हरिंग. ओके, एव्हरीवन क्लिअर? ओके, नाव आता बघूया आपण ऑप्शन्सचं काय आहे. ओके, सो फ्युचर्स आहे ना, फ्युचर्स आपण इझिली डिकोड करू शकतो. मला फ्युचर मध्ये समजलं की प्राइस मध्ये चालली, ओपन इंटरेस्ट मध्ये चालली, विच इज फाईन, म्हणजे लॉंग बिल्टअप होतोय. पण ऑप्शनचं क्वाईट डिफरंट असतं इथे, कारण ऑप्शनचा जो आपण बघतो ना, तो रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो. का रायटर पर्स्पेक्टिव्हने बघतो, कारण रायटर्स जो आहे त्याला खूप मार्जिन डिप्लॉय करावं लागतं आणि त्याचा रिस्क पण तेवढा जास्त असतो, राईट. सो कुठेतरी त्याचं वेटेज, जे प्राइस किंवा जे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो ज्या ऑप्शनसाठी, ती खूप जास्त असते. त्यामुळे जिथे इन्व्हेस्टमेंट जास्त त्या बेसिसवर प्राइस मूव्ह करणार. ओके, सो लेट्स सी, ऑप्शन्स पर्स्पेक्टिव्ह जर मी बघितला, ऑप्शन्स थोडाफार जर आपण बघितलं, तर पहिला आपण कॉल ऑप्शन बघूया. सर लेट सपोज मी कॉल ऑप्शन सेल करतोय, तर माझा जो डिरेक्शन असला पाहिजे तो काय असला पाहिजे, लेट्स सी मी कॉल ऑप्शन जो आहे तो 1000चा सिलेक्ट करतो. ठीक आहे, 1000चा स्ट्राईक सिलेक्ट करते किंवा 100 सिलेक्ट करते. ठीक आहे, तर माझं काय अँटिसिपेशन असलं पाहिजे की मार्केट जो आहे तो 100च्या रेंज मध्ये असला पाहिजे किंवा त्याच्या खाली असला पाहिजे, बरोबर, राईट. आणि जर मी पुट ऑप्शन बघतोय आणि जर मी पुट ऑप्शन सेल करतोय 100चा, तर माझा व्ह्यू काय असणार, हा 100 आहे सपोज, तर मार्केट 100च्या रेंजच्या आसपास राहिलं पाहिजे आणि किंवा त्याच्यावरती असलं पाहिजे, तर मला प्रॉफिट आहे कुठेतरी, राईट. जर मार्केट ह्याच्या वरती गेलं तर मला कॉल साठी लॉस आहे, आणि जर मार्केट ह्याच्या खाली गेलं तर मला पुट साठी लॉस आहे, राईट. असं काहीतरी आहे, राईट. नाव लेट्स सी, जर मी डेली मार्केटमध्ये आलो आणि मी चेक केलं की डेली किती कॉल आणि पुट ट्रेड होतात, त्यांचा पीसीआर काढला सोबत, म्हणजे काय, पुट कॉल रेशिओ, पीसीआर काय, आता जो आपण कन्सेप्ट, हा सगळा टॉपिक सांगण्याचा मागचा रिझन काय, पीसीआर. आपण काय बघणार आहोत, पुट अँड कॉल रेशिओ.
ओके, टू फाइंड आउट द सेंटिमेंट, की मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, पुट कॉल रेशो वरून आपण इझिली समजू शकतो. ओके, सो पुट कॉल रेशो कॅल्क्युलेट कसं करतात ते आपण बघूया. सो जनरली टू कॅल्क्युलेट द पीसीआर, फॉर्म्युला काय आहे, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. ओके, हा माझा एक फॉर्म्युला असतो टू कॅल्क्युलेट दी पीसीआर. ओके, नाव लेट्स सी, जर मी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज माझा जो पुट आहे तो आहे 150 आणि कॉलचा आहे 100. ओके, सपोज माझा एक एक्झाम्पल साठी 150चा पुटचा ओपन इंटरेस्ट आहे आणि कॉलचा जो ओपन इंटरेस्ट आहे 100. सो माझं किती झालं इथे, समवेअर अराउंड 1.5, राईट. जर मी 150 आणि 100चा घेतोय तर, राईट. ठीक आहे, नाव पीसीआर जो आहे ना, त्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती काय आहे, इट हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे काय, पीसीआर कधी ट्रेंडिंग नसतो लाईक मार्केट सारखं, की 1चा 2 वर जाणार, 2चा 3 वर जाणार, 4 वर जाणार, 5 वर, असं नसणार. ओके, पीसीआर ची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, सो पीसीआर काही असा मूव्ह करतो. ओके, इथे हा टॉपला जाणार, परत मीन कडे येणार, परत बॉटम क्रिएट करणार, पुन्हा मीन कडे येणार. सो पीसीआर ची मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक असते. ओके, सो जनरली जर मी बघायचं म्हटलं ना, तर निफ्टीचा जो पीसीआर आहे ना, तो समवेअर अराउंड 1.5 1.4च्या आसपास येऊन थांबतो. त्याला आपण मॅक्झिमम म्हणतो की तिकडे मॅक्झिमम पुट रायटिंग झाली असते, राईट. सो लेट्स सी, जर जास्तीत जास्त पुट राईट झालेत, खूप जास्तीत जास्त पुट राईट, दॅट मीन्स बायर्सला जेवढा पाहिजे, म्हणजे पुट सेलरला जेवढा मार्केट वरती घेऊन जायचं तर त्यांनी आता घेऊन गेलेत. आता चान्सेस काय आहेत, आता एक रिव्हर्सलचे चान्सेस येऊ शकतात, राईट. सो लेट्स सी, जेव्हा पुट कॉल रेशो 1.5च्या आसपास असेल, दॅट मीन्स तेव्हा सेंटिमेंट काय असतो मार्केटचा, सेंटिमेंट कुठेतरी असतो की एक रिव्हर्सलचा, एक्स्ट्रीमली बुलिश झालाय मार्केट, एक्स्ट्रीमली बुलिश आहे. सो जर एक्स्ट्रीमली बुलिश आहे तर कुठेतरी तो टॉप तिकडे क्रिएट करेल आणि एक रिव्हर्सलचे चान्सेस कुठेतरी जास्त आहे. सो थोडाफार आपण अँटिसिपेट करू शकतो की मार्केटमध्ये करेक्शन होऊ शकतं. ओके, त्यामुळे कुठेतरी मी एक बॅरिश ट्रेड करायला सुरुवात करणार, एक फॉलिंग ट्रेड, बॅरिश मोमेंटम. ओके, सो जनरली तुम्ही ऐकलात पण असाल की 1.5च्या आसपास जर पीसीआर गेला तर आपण एक बॅरिश ट्रेड बनवू शकतो. पण एक लॉजिक ऐकून घ्यायचं की असं नाही की आज 1.5 वर गेला तर लगेच दुसऱ्या दिवशी पडणार, राईट. तो थोडा वेळ तिकडे सस्टेन पण करेल, 1.6च्या आसपास पण गेला तर तिकडे राहील, पण त्याचा जो मोमेंटम आहे ना तो थोड्या दिवसात यायला सुरुवात होणार, एक बॅरिश मोमेंटम यायला सुरुवात होणार. ओके, सो हे झालं 1.5च्या आसपास. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया की लेट्स सी, माझा जो पीसीआर आहे तो आहे सपोज पुटचा आहे 150 आणि कॉलचा जो आहे तो 120. ओके, सो माझा जो किती झाला, ऑलमोस्ट 1.25 झाला. ओके, नाव ह्याचा अर्थ काय, ह्याच्याने आपण काय सेंटिमेंट लावू शकतो की मार्केटचा जो मोमेंटम आहे ना तो थोडाफार बुलिश आहे. एक्स्ट्रीम लेवलला तर तो नाही गेलाय ना, तो थोडाफार बुलिश आहे की तो एक कंटिन्यू करू शकतो, तो ट्रेंड एक कंटिन्यू करू शकतो, तो बुलिश मोमेंटम एक कंटिन्यू होऊ शकते की मार्केटला एक बुलिशनेस येऊ शकतो अजून पण, कारण 1.25च्या आसपास पीसीआर आहे. ओके, ओके, त्यानंतर एक अजून एक एक्झाम्पल घेऊया दुसरं, ज्याचं आहे स्पेसिफिकली की लेट्स सी, पुटचा ओपन इंटरेस्ट आहे 150 आणि कॉलचा आहे 200. किती झालं आपलं इथे, 0.75. दॅट मीन्स व्हॉट, की सेंटिमेंट कुठे जरी आहे ना तो बॅरिश आहे, की मार्केट एक फॉलिंग मोमेंटम देऊ शकतो, खालच्या साईडला मोमेंटम देऊ शकतो. ओके, ओके, जेव्हा जेव्हा मार्केट 0.75च्या आसपास असेल तेव्हा तेव्हा आपण अँटिसिपेट करू शकतो की मार्केटमध्ये एक फॉलिंग मोमेंटम येऊ शकते. ओके, आणि त्यानंतरचं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर लेट्स सी, आपण घेऊया एक 100 आणि 200. ओके, सो किती झाला इथे, 0.5 झाला, राईट. दॅट मीन्स व्हॉट, की सेंटिमेंट जो आहे मार्केटचा तो
एक्स्ट्रीमली बेरिश आहे. ओके, एक्स्ट्रीमली बेरिश आहे. दॅट मीन्स व्हॉट, की एक रिव्हर्सलचे चान्सेस येऊ शकतात मार्केटमध्ये, राईट. एक पुल बॅक वरच्या साईडला आपल्याला बघू शकतो, राईट. सो ओवायपीसीआरचं जर मी बघायचं म्हटलं ना, तर ओवायपीसीआरचं लॉजिक काय आहे, की जेव्हा जेव्हा ओवायपीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस जे आहे ते वाढायला सुरुवात होते. फ्युचर प्राइस जे ओवायपीसीआर आणि प्राइस. सो जेव्हा जेव्हा ओवायपीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढतात, आणि जेव्हा जेव्हा ओवायपीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस जे आहे ते खाली पडण्याचे चान्सेस असतात. ओके, सो पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं ओवायपीसीआरचं. कोणासोबत असतं? फ्युचर प्राइस किंवा जी पण स्टॉकची प्राइस आहे त्यासोबत एक पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं. ओके, नाव द थिंग इज सिम्पल. लेट सी, जर मला समजलंय की निफ्टीचा जो ओआयपीसीआर आहे तो अंबेर अराउंड 1.5च्या आसपास आहे, तर मला एक बेरिश मोमेंटम मी अँटिसिपेट करू शकतो, राईट. तेच जर मला समजलं जर निफ्टीचा ओपन इंटरेस्ट आहे तो कुठेतरी 1.2च्या आसपास आहे, 1.1च्या आसपास आहे, दॅट मीन्स कुठेतरी मी एक बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करू शकतो, राईट. सेम लॉजिक जर मी खालच्या साईडला बघितलं तर लेट्स सी मला दिसलं की निफ्टी एकदम बेरिश आहे, 0.5चा ओपन इंटरेस्ट पीसीआर आहे, दॅट मीन्स व्हॉट, की मार्केटमध्ये कुठेतरी एक बुलिशनेस येऊ शकतो, राईट. सो हे जर मला ट्रॅक करायचं असेल, जर मला ओपन इंटरेस्ट डेटा पॉइंट ट्रॅक करायचं असेल, तर मी कसं करणार? मी निफ्टी मध्ये जाणार, जर निफ्टीची ऑप्शन चेन जर तुम्ही खाली ओपन करा तर तुम्हाला तिकडे खाली पीसीआर ओपन इंटरेस्ट मिळून जाईल, तर तुम्हाला ते डिवाइड करावं लागेल, राईट. सो इट इज व्हेरी हार्ड टू फाइंड आउट. मी काय करणार, डेली मला ट्रॅक करावं लागेल. डेली मला जो पण टोटल कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे किंवा टोटल पुट ओपन इंटरेस्ट आहे डिवाइड बाय टोटल कॉल करावा लागेल, राईट. आणि त्यानुसार मला बघायला, त्यानुसार मला प्राइसचा मोमेंटम मला ते प्राइस कसं आहे. सो मला एक ग्राफ प्लॉट करावा लागेल की जर ओपन इंटरेस्ट वाढते तर प्राइस पण वाढते का, ओपन इंटरेस्ट पडते तर प्राइस पण खाली पडते का, राईट. विच इज व्हेरी हार्ड टू फाइंड. ठीक आहे, की मी डेली जाऊन तर हे फाइंड आउट नाही करू शकत, राईट. पण जो मी आता तुम्हाला डेटा पॉइंट दाखवणार ना, तो खूप 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 एक तुम्हाला हेल्प करू शकतो टू आयडेंटिफाय दी पीसीआर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा तो पीसीआर हे झाला ना, तेव्हा मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजीज पण सांगेन की स्ट्रॅटेजीज आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो आणि स्ट्रॅटेजीज कोणत्या प्लॉट करू शकतो त्या बेसिसवरती. ओके, सो ते पण कव्हर करूया. सो क्विकली मला एकच 2 मिनिटं द्या, मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला इथे. ओके, 2च मिनिटं. ठीक आहे, सो जर तुम्ही क्वांटसॅपची होम स्क्रीन ओपन केला तर काही तुम्हाला असं दिसेल इकडे. ओके, तुम्हाला काही असं दिसणार ते. ओके, नाव आपल्याला काय करायचंय, आपल्याला यायचंय अनालाइज वर आणि यायचंय ओआयपीसीआर वरती. ओके, सो आय क्लिक ऑन दिस. ओके, ह्याला मी ऑफ करणार, तो नॉर्मल ओआयपीसीआर मला इथे दिसेल. थोडं ह्याला पाठी येतो आणि निफ्टीवर आपण ह्याला बघूया. आणि थोडं 2-1 महिना पाठी जाऊन बघूया आपण, डिसेंबर पासून बघूया. पाठी मी झूम करते इथे थोडं. यू कॅन सी जी ग्रीन लाईन आहे ना, ती आहे तुमची ओआयपीसीआर ची लाईन, आणि जी ऑरेंज लाईन आहे ती फ्युचर प्राइसची लाईन आहे. ओके, यू कॅन सी इथे बघा, मी इथे ठेवले हे, हा इकडे आणतो मी. यू कॅन सी इथे हा ज्याने टॉप बनवलाय, कितीचा बनवलाय बघा, 1.5च्या आसपास टॉप बनवलाय, 1.518, राईट. तिकडून बघा मार्केटने ऑलमोस्ट फॉल दिलाय, तेव्हा प्राइस काय चालू होती, 22,133 ची प्राइस चालू होती 15 जानेच्या आसपास. त्यानंतर बघा पूर्ण ओआयपीसीआर फॉल झाला, 1.2 0.6 0.9च्या आसपास खाली इथे आले, राईट. 0.6च्या आसपास पण गेलेला, राईट. सो प्राइस जी आहे 22,133 वरून जी गेली आहे 21,600च्या आसपास. परत इथे बघा, इथे बॉटम क्रिएट केलेला, बॉटम कधी क्रिएट केलाय, 0.69च्या आसपास. कॅन सी त्यानंतर बघा प्राइस जी वाढून गेले, परत 1च्या आसपास पीसीआर गेला. सो
21,500 वरून जी प्राइस वाढत गेली ना ती वाढत गेली 21,800 पर्यंत, राईट. आणि मीन रिव्हर्टिंग बघा, तो पुन्हा वरती चाललाय, पुन्हा खाली, ते पुन्हा बॉटम क्रिएट करते, पुन्हा वरती येते, राईट. सो मीन रिव्हर्टिंग कुठेतरी कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इथे मिळतील. ओके, सो तुम्हाला या चार्टवर नाही बघायचं, तुम्ही ते राईट हँड साईडला या टेबल व्ह्यूवर बघा, टेबल व्ह्यूच्या इथे या आणि चेक करा की डेलीचा पीसीआर काय आहे. ओके, सो जनरली ट्राय करा की 1.3 1.4 च्या आसपास जर पीसीआर केला तर कुठेतरी एक फॉल येऊ शकतो. ओके, एक अँटिसिपेट करू शकतो की मार्केटमध्ये एक फॉलिंग मोमेंटम येऊ शकते. ओके, आणि जर 0.6 0.5 च्या आसपास असेल तर एक आपण बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करू शकतो, कारण खूप जास्त तिकडे कॉल रायटर्सने आपल्या पोझिशन आधीच ऍड केलंय. सो कुठेतरी एक प्रेशर झोन कमी करणारच त्या लेवलला जाऊन, राईट. सो तिकडे एक रिव्हर्सलचे चान्सेस मिळतात आणि तिकडे एक मोमेंटम येऊ शकतो एक बुलिश डिरेक्शनला. नाव द थिंग इज की ट्रेड कशी बनवायची. आता आपण ट्रेड कशा बनवायच्या. सो जनरली जर ओआय पीसीआरचं जर मी बघितलं गेलो ना, जर तुम्हाला ओआय पीसीआर च्या बेसिसवर जर तुम्हाला ट्रेड बनवायची असेल तर तिकडे ट्राय करा तुम्ही की स्प्रेड्स बनवून जा. डेबिट स्प्रेड, क्रेडिट स्प्रेड हे बनवा. सो त्याच्याने काय होणार नाही, तुम्हाला एक चांगला आउटपुट मिळेल. नेकेड कॉल ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता, नेकेड पुट ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता, पण कधी कधी काय होणार ना, लेट्स से त्याने जर 2 दिवसात 3 दिवसात मोमेंटम नाही दिली ना तर प्रीमियम तुमचा डीके व्हायला हळूहळू सुरुवात होईल. सो प्रीमियम डीके होण्यासाठी आपल्याला वेट नाही करायचंय, राईट. आपण जाणार तर स्ट्रॅटेजी सोबत जाणार आणि त्याच्याने काय होणार की आपल्याला माहित आहे की जर नाही मोमेंटम झालं तर माझा किती लॉस आहे आणि आला तर किती प्रॉफिट आहे. एक डिफाईन्ड प्रॉफिट अँड लॉस आपण घेऊन जाऊ शकतो. ओके, एक एक्झाम्पल घेऊया, एक बॅक टेस्ट घेऊया. जो रिसेंटली हा जो फॉल आहे ना, यू कॅन सी 1.2 च्या आसपास जेव्हा पीसीआर गेलेला अराउंड 2 मेला, त्याच्यानंतर जो मार्केट फॉल झाला तो एक खूप चांगल्या पद्धतीने फॉल झालाय, राईट. ठीक आहे, सो एक एक्झाम्पल घेऊया किंवा एक बुलिश एक्झाम्पलच घेऊया, राईट. एकदम हा साईडला बुलिश एक्झाम्पल घेऊया आपण, किंवा ह्या बॉटमला एक बुलिश एक्झाम्पल घ्या जेव्हा इथे मार्केटने एक मोमेंटम दिलेली 19 मार्चला 0.735 च्या आसपास होता आणि तिकडून मार्केट जो आहे तो गेला आहे पीसीआर 0.7 1.23 च्या आसपास आणि फ्युचर प्राइस जी आहे 21,800 वरून जी गेली आहे 22,300 पर्यंत. ओके, सो 19 ला मी एंट्री करते आणि कधीतरी समवेअर अराउंड सपोज मी 22 की 23 ला मी एक्झिट करते. ओके, सो ह्याचा जो स्पेसिफिकली जो होल्डिंग पिरियड असेल ना, ट्राय करा की 5-6 दिवस मिनिमम किंवा 6-7 दिवस एक मिनिमम स्ट्रॅटेजी तुमची राहिली पाहिजे ती, कारण तो मोमेंटम यायला थोडा टाइम घेईल, पण एक आला तर असा चांगला मोमेंटम देईल जो 200-300 पॉईंटचा मोमेंटम आहे ना तसा. सो लेट्स सी थोडा आपण बघूया पार्टी जाऊन की 21 ला जर मी ट्रेड घेतली असती आणि 28 ला जर मी एक्झिट केली असती, ठीक आहे, तर कितीचा प्रॉफिट बनला असता. सो लेट्स सी, मेचाच आहे ना, कधीचा आहे, 19 एप्रिल टू 22 ते 19 एप्रिल टू 22 मार्च, 19 मार्च टू किती आहे, 19 मार्च टू 22 मार्च, ठीक आहे. 19 मार्चला मी निफ्टीला ट्रेड बनवते. पाहिजे मार्च 19 आणि 22 ला म्हणजे फ्रायडे पर्यंत मी स्क्वेअर ऑफ करते त्या गोष्टी, ठीक आहे. सो मंथली एक्सपायरी घेऊन बघूया. 19 मार्चला सपोज मी 9:30 ला ट्रेड बनवते. ओके, कीबोर्डचा थोडा इश्यू आहे म्हणून ते होते, ठीक आहे. सेट, लेट्स सी मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवून चाललोय. ओके, सो लेट्स क्रिएट बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि मंथली एक्सपायरी सिलेक्ट करूया, जो एक चांगलं येईल. 28 मार्च आहे मंथली एक्सपायरी. सो लेट्स सी गो विथ दी बुल कॉल स्प्रेड. सो इथे येऊन तुम्ही एक स्पेसिफिकली बॅक टेस्ट करू शकता. सो मी लेट्स सी 22,000चा कॉल ऑप्शन बाय करते आणि लेट्स सी 22,200 किंवा 250चा कॉल ऑप्शन सेल करते. नाव आपल्याला होल्ड करायचे 22 पर्यंत सपोज, ठीक आहे, किंवा 22 पर्यंत, विच इज 3 दिवसाची होल्डिंग बघूया मार्केट एंड होईपर्यंत 15 पर्यंत. सो जर मी 3 दिवस या पोझिशनला होल्ड केलं असेल तर माझा प्रॉफिट काय असतं ते तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, सो एक लॉट जरी मी सेल कराय, विच इज फाईन, 2,000चा मला एक प्रॉफिट आहे एक लॉटच्या बेसिसवरती. तो जर मी पूर्ण एक्सपायरी पर्यंत जर होल्ड केला असता तर लेट्स सी मला किती 28 मार्च एक्सपायरी. सो 28 मार्चला 15 पर्यंत बघूया किती प्रॉफिट अँड लॉस असता. सो लेट्स फिगर आउट.
सो यू कॅन सी 6,800चा मला एक प्रॉफिट दिसतोय पूर्ण एक्सपायरी जरी मी होल्ड केली असेल तर. राईट. कसं फाइंड आउट केलं सेंटिमेंट की बुलिश होतं विथ द हेल्प ऑफ ओनली विथ द हेल्प ऑफ OYPCR, की जेव्हा जेव्हा तो बॉटम क्रिएट करेल तेव्हा तेव्हा मी एक रिव्हर्सलची ट्रेड बनवेन, जेव्हा जेव्हा तो एक टॉप क्रिएट करेल तेव्हा तेव्हा मी कुठेतरी फॉल एक बेरिश ट्रेड बनवणार. सो OYPCR जो डेटा पॉइंट आहे ना त्या बेसिसवर आपण अशा ट्रेड्स घेऊ शकतो. एक सिम्पली एक फॉलिंग मोमेंटम किंवा एक बुलिश मोमेंटम आपण इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस. ओके. सो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. जर काही नसेल समजलं तरी किंवा सपोर्ट सेक्शन वर विचारा की तुमचे काही क्वेरीज आहेत, सो आपण नक्की ते क्वेरीज सॉल्व्ह करू. ओके. अँड थँक्यू सो मच गायज थँक्यू सो मच एव्हरीवन टू गिव्ह एवढा मोठा टाइम दिल्याबद्दल. ओके. आणि सबस्क्राईब करून नक्की जा आणि नक्की जा व्हिडिओ असेल तर लाईक करून जा. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम.